नमस्कार. मी रोहित साबळे, स्वामी विवेकानंद अकॅडमी चिंचवड तर्फे आयोजित भारतीय अर्थव्यवस्था या विषयाच्या ऑनलाईन लेक्चरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. आपल्याला माहितीच आहे की MPSC आणि UPSC किंवा कोणतेही कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन असू दे, भारतीय अर्थव्यवस्था हा त्याचा एक मूलभूत घटक आहे. आपल्या MPSC आणि UPSCच्या प्रिलिम्समध्ये कमीत कमी 15 ते 20 क्वेश्चन्स या भारतीय अर्थव्यवस्था या विषयामधून विचारण्यात येतात आणि त्याच्यामुळेच या विषयाचा व्यवस्थित अभ्यास करणं अतिशय गरजेचं आहे. आता व्यवस्थित अभ्यास म्हणजे काय, तर बऱ्याच विद्यार्थ्यांची अशी धारणा असते की आपण पाठांतर केलं म्हणजेच आपला विषय पक्का झाला. परंतु इथे होतं काय, तर पाठांतर केलं तरी मूळ संकल्पना म्हणजेच बेसिक कन्सेप्ट क्लिअर नसल्यामुळं विद्यार्थ्यांचे क्वेश्चन जे आहेत ते चुकतात. फॉर एक्झाम्पल, MPSC एक्झाममध्ये क्वेश्चन विचारला जाऊ शकतो की एखाद्या सरकारने सरकारी योजनांवरती खर्च केला तर काय होईल. आता विद्यार्थ्याने स्टेटमेंट पाठ केलेलं असतं की आर्थिक तरलता वाढली की महागाई वाढते. परंतु हे स्टेटमेंट आणि हा क्वेश्चन या दोघांना जर आपण रिलेट करू शकलो नाही तर आपल्याला उत्तर येणार नाही. आणि याच्यामुळेच आपल्याला पाठांतरापेक्षा जास्त गरज ही बेसिक अंडरस्टँडिंग किंवा कन्सेप्ट क्लिअर असण्याची अतिशय आवश्यकता आहे. या व्यतिरिक्त मी आपल्या ऑनलाईन लेक्चरबद्दल आपल्याला सांगतो. पहिली गोष्ट म्हणजे माझे जे लेक्चर्स असणार आहेत हे फर्स्ट टायमरसाठी जे लेक्चर्स असणार आहेत, म्हणजे जे नवीन स्टुडंट आहेत, जे पहिल्यांदाच एक्झाम देणार आहेत, तर यांच्यासाठी हे लेक्चर असल्यामुळं अतिशय मूलभूत कन्सेप्ट्सपासून आपण सुरुवात करणार आहोत. जे सिनियर स्टुडंट आहेत तर या स्टुडंट्सने थोडंसं पेशन्स ठेवून हे लेक्चर्स पाहण्याची गरज आहे. दुसरी गोष्ट म्हणजे आपण इथे MPSCचा आणि UPSCचा अभ्यास करणार आहोत. आपण इथे CA, BCom, MCom अशा किंवा बँकिंग अशा एक्झाम्सचा अभ्यास करणार नाही आहोत. सो आतापर्यंत एक्झाममध्ये कोणत्या टॉपिकवरती क्वेश्चन्स विचारले गेले आहेत किंवा विचारण्याची अपेक्षा आहे, याच दृष्टिकोनातून आपण अभ्यास करणार आहोत. एक्स्ट्रा ज्ञान घेण्याची गरज नाही आहे, आपल्याला इथे PhD करायची नाही आहे. आपण फक्त असा अभ्यास करणार आहोत की जो अभ्यास आपल्याला परीक्षा क्वालिफाय करून देऊ शकेल. आणि अशा तयारीनंतरही जर एखादा क्वेश्चन राहिला तर त्यामुळे घाबरण्याची गरज नाही आहे, कारण की कट ऑफ हे कधीच 200 पैकी 200 लागत नाही. सो आपल्या लेक्चरमध्ये जे काही इम्पॉर्टंट असेल ते शिकवलं जाईल, सांगितलं जाईल. विद्यार्थ्यांकडून ही अपेक्षा आहे की त्यांनी या गोष्टी रिवाईज कराव्यात, त्याच्यावरचे क्वेश्चन्स सॉल्व करावेत आणि जास्तीत जास्त सेल्फ स्टडी कसा होईल याच्यावरती भर द्यावा. आपण आपल्या लेक्चरवरती आधारित काही क्वेश्चन्स हे आपल्या टेलिग्राम चॅनलवरती टाकणारच आहोत आणि त्याची उत्तरही त्यावेळेस देण्यात येतील. त्यामुळे विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त या गोष्टीचा फायदा करून घ्यावा. आता बेसिकली आपल्या अर्थव्यवस्थेचा किंवा भारतीय अर्थव्यवस्थेचा जो सिलेबस आहे तर त्याला मी 6 घटकांमध्ये विभागणी केलेली आहे. त्याचं मी पहिल्यांदा ती लिस्ट वाचून दाखवतो तुम्हाला. पहिल्या घटकामध्ये आहे वित्त, बँकिंग, पैसा आणि विमा. दुसऱ्या घटकामध्ये आहे अर्थसंकल्प, वित्त आयोग आणि कररचना. तिसरा घटक आहे आंतरराष्ट्रीय व्यापार, BOP आणि BOT म्हणजेच व्यवहार तोल आणि व्यापार तोल. चौथा घटक आहे अर्थव्यवस्थेची क्षेत्रे, GDP आणि महागाई. पाचवा घटक आहे पायाभूत सुविधांचा विकास आणि 6वा घटक आहे मानव संसाधन विकास. यापैकी मानव संसाधन विकास हा जो घटक आहे तर यामध्ये प्रिलिम्सवरती कमी क्वेश्चन्स विचारण्यात येतात, परंतु मुख्य परीक्षेमध्ये मात्र याच्यावरती अतिशय जास्त क्वेश्चन्स विचारतात. स्पेशली जो आपला तिसरा पेपर आहे HRDचा पेपर, तर हा पेपर पूर्णपणे मानव संसाधन विकास म्हणजे या टॉपिकवरतीच डिपेंड असतो. सो निश्चितच इकॉनॉमीचा अभ्यास करत असताना आपल्या पेपर 3ची तयारीसुद्धा थोड्या प्रमाणामध्ये होणारच आहे. या व्यतिरिक्त पायाभूत सुविधांचा विकास जर आपण पाहायला गेलं तर पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा या दोन्ही परीक्षांमध्ये या टॉपिकवरती कमी क्वेश्चन्स विचारले जात आहेत. अर्थव्यवस्थेची क्षेत्रे, GDP आणि महागाई, त्याचप्रमाणे अर्थसंकल्प, वित्त आयोग आणि कररचना या घटकांवरती पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा या दोन्ही परीक्षांमध्ये जास्त प्रमाणामध्ये क्वेश्चन्स विचारले जातात. सो आपण या गटांनुसारच भारतीय अर्थव्यवस्था या विषयाचा अभ्यास करणार आहोत. सो लेट स्टार्ट विथ द टॉपिक. आपला पहिला घटक आहे पैसा म्हणजेच चलन. आता आपल्याला माहिती आहे की जर एखादी गोष्ट घ्यायची असेल किंवा एखादी सर्व्हिस प्रोव्हाइड करायची असेल तर त्याच्या बदल्यामध्ये आपण पैसे घेतो किंवा पैसे देतो. परंतु ही पैशाची व्यवस्था सुरुवातीपासूनच होती का, तर नाही. सर्वप्रथम वस्तू विनिमय पद्धतीचा उपयोग जो आहे हा चलन म्हणून करण्यात आलेला होता, म्हणजेच याला इंग्लिशमध्ये आपण म्हणतो बार्टर सिस्टीम. फॉर एक्झाम्पल, एखादा व्यक्ती बटाटे घेईल आणि त्याच्या बदल्यामध्ये टोमॅटो देईल, म्हणजेच काय, तर वस्तूच्या बदल्यामध्ये वस्तू द्यायची. जसे याचे फायदे आहेत तसेच या गोष्टीचे तोटे सुद्धा आहेत. फायदे काय असू शकतात या गोष्टीचे, तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे ही प्रक्रिया सहज आणि सुलभ आहे.
दुसरी गोष्ट म्हणजे काय, तर याच्यासाठी आपल्याला विनिमय दर काय असेल याची भीती बाळगण्याची गरज नाही. फॉर एक्झाम्पल, आज आपल्या अर्थव्यवस्थेकडे पाहिलं तर आपल्या डोक्यामध्ये कायम असतं $1 म्हणजे किती रुपये किंवा आणखी काही असेल तर या बार्टर सिस्टीममध्ये असे कोणत्याही गोष्टीवरती आपल्याला भर देण्याची गरज नाही. पण या बार्टर सिस्टीमच्या म्हणजेच वस्तू विनिमय पद्धतीच्या फायद्यापेक्षा त्याचे तोटे जास्त आहेत. आता याचे तोटे काय काय असू शकतात, तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे जर दोन्ही व्यक्तींना एक तिसरीच गोष्ट विकत घ्यायची, म्हणजे फॉर एक्झाम्पल त्यांना आंबे विकत घ्यायचे, एकाकडे बटाटे आहेत एकाकडे टोमॅटो आहेत, पण त्यांना आंबे विकत घ्यायचे, मग काय करणार? किंवा एकाच वेळी दोघांना गरज आहे बटाट्याची, तर अशा वेळेस दुसऱ्या व्यक्तीला हे विकता येईल का, तर अर्थातच नाही घेता येणार. त्यामुळे तिसऱ्या गोष्टीची किंवा एकाच गोष्टीवरती डिपेंड असण्याची जी गरज आहे तर ही गरज याच्यामधून भागवली जात नाही. या व्यतिरिक्त साठवणुकीचा खर्च. आता आपण पाहतोय की जर इथे वस्तूंचं विनिमय केले जाते तर या गोष्टी नाशवंतही असू शकतात आणि अनाशवंतही असू शकतात. तर इथे नाशवंत वस्तूंची साठवणूक करणं अतिशय गरजेचं आहे. ज्यावेळेस ही साठवणूक केली जाईल त्यावेळेस त्या साठवणुकीसाठी खर्च करावा लागणार आणि यामुळे त्या गोष्टीचा त्रास होण्याची शक्यता जास्त असते. परंतु या सिस्टीममध्ये पुढचे जे दोन कारणं आहेत ही अतिशय वाईट आहेत. याच्यामधलं पहिलं आहे की कामगारांचं वर्गीकरण आणि तज्ज्ञतेचा अभाव. आता याचं एक एक्झाम्पल आपण घेऊया. सपोज एक इंजिनियर आहे आणि एक नर्स आहे. जर आजच्या घडीला आपण यांचं काम बघितलं तर इंजिनियर काय करेल, कंपनीमध्ये जाईल, काम करेल आणि त्याच्या बदल्यामध्ये पैसे घेईल. नर्स काय करेल, हॉस्पिटलमध्ये जाईल, आपली ड्युटी करेल आणि त्याच्या बदल्यामध्ये पैसे घेईल. परंतु बार्टर सिस्टीममध्ये काय होईल, तर दोघांनाही गरज लागेल मूलभूत घटकाची म्हणजेच अन्न, आणि त्याच्यामुळे त्यांना सर्व गोष्टी सोडून, आपली तज्ज्ञता सोडून फक्त शेतीवरती लक्ष कॉन्सन्ट्रेट करावं लागेल. याचाच अर्थ काय, तर त्यांचं वर्गीकरण इंजिनियर आणि नर्स असं केलं जाणार नाही. त्यांची तज्ज्ञता ज्या गोष्टीमध्ये आहे त्या गोष्टीवरती भर दिला जाणार नाही. दुसरं कारण आहे वस्तूंचे भाग करता न येणे. याला इंग्रजीमध्ये शब्द वापरला जातो फंजिबिलिटी. याचं एक आपण उदाहरण घेऊया. सपोज आज एक मोठा डायमंड आपल्याकडे आहे आणि 100 कॅरेटचा, आणि या डायमंडच्या बदल्यामध्ये आपण एक अरेबियन हॉर्स विकत घेऊ शकतो. आता उद्या जर या डायमंडचे 2 तुकडे आपण केले आणि 50-50 कॅरेटचे ईच तुकडे आपण डेव्हलप केले आणि हे 50 कॅरेटचे डायमंड घेऊन आपण तो घोडा विकत घ्यायला गेलो, तर आपल्याला तो घोडा विकत मिळेल का, तर अर्थातच नाही. का, कारण की 100 कॅरेटच्या डायमंडची किंमत ही नेहमीच जास्त असणार आहे, बरोबर की नाही. त्यामुळे डायमंड इज नॉट अ फंजिबल आयटम आणि बार्टर सिस्टीममध्ये हा ड्रॉबॅक अतिशय महत्त्वाचा आहे. आपला पुढचा टॉपिक आहे पैशाचे उपयोग. पैशाचे प्राथमिक, द्वितीयक आणि तृतीय असे 3 उपयोग प्रामुख्याने मानले जातात. आपल्या MPSCच्या प्रिलिम्समध्ये या घटकावरती क्वेश्चन विचारला जाण्याची शक्यता आहे. तर पैशाचे प्राथमिक उपयोग काय, तर सगळ्यात पहिला मूल्य मोजणे. अर्थव्यवस्थेच्या ज्या बेसिक गोष्टी आहेत, भूमी, भांडवल, व्याज, कर्ज, नफा तोटा, या गोष्टी मोजण्याचं एकक म्हणजेच काय, तर पैसा. म्हणजेच काय, पैसा हा मूल्य मोजण्यासाठी उपयोगात येतो. दुसरा उपयोग आहे विनिमयाचे माध्यम. विनिमय म्हणजेच आपण याला म्हणतो एक्सचेंज. एखादी गोष्ट विकत घेणे किंवा एखादी गोष्ट विकणे यासाठी हा पैसा वापरला जातो. द्वितीय फायद्यांमध्ये काय येतं, तर द्रव्य संचय. द्रव्य संचय म्हणजेच काय, तर द्रव्य म्हणजेच आपली जी वेल्थ आहे ती स्टोअर करून ठेवणं. आता हा द्रव्य संचय व्हाईट मनीच्या स्वरूपामध्ये असू शकतो किंवा ब्लॅक मनीच्या स्वरूपामध्ये सुद्धा असू शकतो. ब्लॅक मनी म्हणजे काय आणि व्हाईट मनी म्हणजे काय हे आपल्या येणाऱ्या सिलेबसमध्ये आपण पाहणारच आहोत. दुसरा फायदा आहे द्रव्य स्थानांतरण. द्रव्य स्थानांतरण म्हणजे काय, तर पैसा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ट्रान्सफर करणं. ओके. फॉर एक्झाम्पल, कन्याकुमारीमध्ये बसलेला एखादा नातेवाईक आपल्या जम्मू काश्मीरमधल्या नातेवाईकाला पैसे ट्रान्सफर करू शकतो. म्हणजेच काय, इथे द्रव्याचं स्थानांतरण होतं. तिसरा फायदा आहे आवर्ती खर्च. आवर्ती खर्च म्हणजे काय, तर ठराविक रक्कम महिन्याच्या ठराविक दिवशी पे करणे. यालाच आपण इंग्रजीमध्ये EMI हा शब्द सुद्धा वापरतो. म्हणजेच आवर्ती खर्च म्हणजे काय, तर EMI. तृतीय उपयोगांमध्ये आपल्याला काय येतं, तर पैसा हा कर्ज आणि इतर वित्त रचनेचं मूळ आहे. आर्थिक व्यवस्थेमधली कोणतीही गोष्ट असू द्या तर त्याचं मूळ कोणती गोष्ट आहे, तर पैसा. या व्यतिरिक्त राष्ट्रीय उत्पन्न ही संकल्पना जी आहे ही सुद्धा पैशाच्या स्वरूपामध्येच मोजली जाते.
सो पैशाची 3 कार्य लक्षात घ्या. प्राथमिक, द्वितीय, तृतीय. प्राथमिकमध्ये येतं मूल्य मोजणे आणि विनिमय. द्वितीयमध्ये येतं द्रव्य संचय, द्रव्य स्थानांतरण आणि आवर्ती खर्च. आणि तृतीयकमध्ये येतं सर्व गोष्टींचे मूळ आणि राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यासाठी. आपला पुढचा टॉपिक आहे या पैशाची उत्क्रांती कशी झाली आणि या पैशाचे प्रकार कसे पडत गेले. आता आपण सुरुवातीला बार्टर सिस्टीम पाहिली की एका गोष्टीच्या बदल्यामध्ये दुसरी गोष्टी घेतली जात होती किंवा दिली जात होती. याच्यातूनच उदयाला आलं की या वस्तूंचा चलन म्हणून वापर करण्यात आला. फॉर एक्झाम्पल, आपण एखादी गोष्ट विकत घेतोय तर त्याच्या बदल्यामध्ये दुसरी गोष्ट एका ठराविक क्वांटिटीमध्ये ॲज अ पैसा म्हणून त्या व्यक्तीला द्यायची. याच्यामध्ये कोणत्या गोष्टी वापरल्या जात होत्या तर याच्यामध्ये लोखंडाचे खिळे, सोन्याचे तुकडे, जनावराचं कातडं, हस्तिदंत या प्रकारच्या गोष्टी ज्या आहेत तर या चलन म्हणून वापरल्या जात होत्या. आता यांचं वैशिष्ट्य काय तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे यांना अंतर्गत किंमत होती. याचाच अर्थ काय, जर एखादा सोन्याचा तुकडा असेल तर त्याला स्वतःची अशी एक किंमत आहे. दुसरी गोष्ट म्हणजे या नाशवंतही असू शकतात, अनाशवंतही असू शकतात, या शुद्धही असू शकतात आणि अशुद्ध सुद्धा असू शकतात. पण यातली सर्वात महत्त्वाची गोष्ट ही होती की ज्या वस्तूंना आपण विनिमयाचं साधन म्हणून आपल्या देशामध्ये वापरतोय त्याच गोष्टी परदेशामध्ये विनिमयाचं साधन म्हणून वापरल्या जातील की नाही. म्हणजेच काय तर परकीय व्यापारावरती या रचनेचा परिणाम होत होता. आणि याच्यामधूनच उदयाला आली ती म्हणजे दुसरी पद्धत म्हणजेच धातूचं चलन. आता धातूचं चलन म्हणजेच काय तर नाणी. आता नाणी भारतामध्ये कोणी पाडली तर आपण जे कायम ऐकतो की भारत सोने की चिडिया, तर ही सोने की चिडिया का होती तर भारतामध्ये सोन्याच्या नाण्यांचा वापर अतिशय जास्त प्रमाणामध्ये केला जात होता. भारतामध्ये सोन्याची नाणी पाडण्याचं सगळ्यात पहिलं श्रेय कुशाण डायनस्टीला किंवा कुशाण राजवंशाला जातं. पण यांनी पाडलेली सोन्याची नाणी ही थोडीशी ओबडधोबड होती. यांच्यानंतर जी गुप्त डायनेस्टी आली म्हणजेच गुप्त राजवंश आला, यांची सोन्याची नाणी मात्र अतिशय सुबक आणि अतिशय परफेक्ट अशी होती. आणि याच काळामध्ये भारतामध्ये सोन्याच्या नाण्यांचा वापर किंवा उपयोग हा अतिशय जास्त प्रमाणामध्ये करण्यात आला. आता धातूचं चलन का वापरायचं तर सर्वात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे अनाशवंत आहे. दुसरी गोष्ट म्हणजे याची समान असमान अशी विभागणी करता येते. आपण मगाशी एक्झाम्पल पाहिलं की डायमंड आणि घोडा यांचं आपण मगाशी एक्झाम्पल पाहिलं. पण इथे कसं करता येतं, सपोज आपल्याकडे 2000 रुपये असतील तर 2000 रुपयाच्या बदल्यामध्ये 500च्या 4 नोटा, हे साधं तत्व आपण वापरू शकतो. म्हणजेच काय तर धातूचं चलन हे समान आणि असमान अशी त्याची विभागणी करता येऊ शकते. आता मग भारतामध्ये या धातूच्या चलनाचा वापर वाढत गेला. का वाढत गेला कारण की भारताचा परकीय व्यापार हा सुद्धा अतिशय चांगला होता. स्पेशली जे आपले पर्शियन रूलर्स आणि रोमन रूलर्स म्हणजे रोमन साम्राज्य आणि पर्शियन साम्राज्य यांच्याबरोबर आपला व्यापार अतिशय चांगला होता. भारतामधून विविध गोष्टी या देशांकडे पाठवल्या जायच्या आणि ते देश या वस्तूंच्या बदल्यामध्ये आपल्याला सोनं पाठवायच्या आणि या सोन्याचा वापर करूनच इथले राजे सोन्याची नाणी तयार करत असत. परंतु काही कालावधीनंतर मात्र ही सोन्याची नाणी कमी प्रमाणामध्ये वापरण्यात येऊ लागली. याचं मुख्य कारण किंवा याचं मूलभूत कारण काय म्हणता येईल तर रोमन साम्राज्य आणि पर्शियन साम्राज्य यांचा हळूहळू ऱ्हास होत गेला. यांचा ऱ्हास झाला तर त्यांच्याकडून येणारं सोनंही कमी झालं आणि सोनं कमी झालं तर सोन्याची नाणी सुद्धा पाडण्याचं प्रमाण कमी झालं. तर मग जर आपल्याकडे एखादी गोष्ट असेल, एखादी फॉर एक्झाम्पल आपण जेवण करत असो आणि आपल्या ताटामध्ये स्वीट डिश असेल तर ती स्वीट डिश आपण पहिल्यांदा खातो की उशिरा खातो तर अर्थातच उशिरा खातो. का कारण की इट इज अ मोस्ट व्हॅल्युएबल थिंग इन अवर डिश. त्याचप्रमाणे आपल्या सिस्टीममध्ये आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये सोन्याच्या नाण्याकडं एक अतिशय महत्त्वाची गोष्ट म्हणून पाहिली गेली. आता थॉमस ग्रिशाम यांचा एक साधा नियम आहे अर्थशास्त्रामधला. तो नियम असं सांगतो की वाईट पैसा चांगल्या पैशाला अर्थव्यवस्थेमधून बाहेर काढतो. हाच नियम आपल्याला या वेळेमध्ये सुद्धा पाहायला मिळाला. लोकांनी काय केलं तर सोन्याची नाणी दुर्मिळ व्हायला लागलीत. मग लोकांनी सोन्याची नाणी स्वतःकडे साठवून ठेवायला सुरुवात केली. का तर यांचं मूल्य आपल्याला नंतरच्या काळामध्ये अतिशय जास्त मिळेल. आणि याच्यामुळे काय झालं तर अर्थव्यवस्थेमध्ये सोन्याची नाणी येण्याचं प्रमाण कमी झालं. मग याच्या बदल्यात लोक काय वापरायला लागले तर याच्या बदल्यात लोक दुय्यम दर्जाची नाणी वापरायला लागले. ही नाणी इतर धातूंपासून बनवली गेलेली होती, जसं की चांदी असेल किंवा कॉपर असेल किंवा ब्रॉन्झ असेल. आणि याच गोष्टीमुळे सोन्याची नाणी जी आहेत ही हळूहळू कमी कमी होत गेली.
आता आपण नाण्यांची गोष्ट करतच आहोत, तर भारतामधल्या एका शासकाचं नाव, एका रूलरचं नाव इथं घेणं आवश्यकच आहे. याचं नाव होतं मोहम्मद बिन तुघलक. तुघलक डायनेस्टीमधला हा एक राजा होता. हा राजा याने अर्थव्यवस्थेसंबंधी जो काही प्रयोग केला याच्याबद्दल खूप प्रसिद्ध झालेला आहे. याचबरोबर आणखी एक महत्त्वाची गोष्ट या राजाने केली, ते म्हणजे भारताची राजधानी दिल्लीमधून दौलताबाद हे आपल्या औरंगाबादच्या शेजारी असलेलं एक शहर आहे. या दौलताबाद किल्ल्याच्या ठिकाणी याने भारताची राजधानी शिफ्ट केलेली होती. तर या मोहम्मद बिन तुघलकाने नाणी बदलाचा प्रयोग भारतामध्ये पहिल्यांदा केला. म्हणजेच काय केलं, तर त्याने असलेली नाणी काढून त्याच्या ठिकाणी दुसरी नाणी आणण्याचा प्रयत्न केला. तर हा नाणे बदलाचा प्रयोग जगामध्ये पहिल्यांदा भारतामध्येच झाला का, तर नाही. भारताच्या आधी चीन आणि इराण या राष्ट्रांमध्ये सुद्धा चलन बदलाचा प्रयोग अंमलात आणलेला होता. तर आता या मोहम्मद बिन तुघलकाने काय केलं, तर याने सोने आणि चांदी यांच्या कमतरतेमुळं कॉपर आणि ब्रॉन्झ यांची नवीन नाणी पाडायला सुरुवात केली. मग याने काय केलं होतं, तर ही नाणी पाडताना अतिशय म्हणजे याच्यामध्ये सुबकतेचा अभाव होता आणि लोकांनी या गोष्टीचा फायदा घ्यायला सुरुवात केली. लोकांनी स्वतःच नाणी पाडायला सुरुवात केली आणि याच्यामुळे झालं काय, तर या नाण्यांची किंमत अर्थव्यवस्थेमध्ये ढासळली. म्हणजे आपल्याकडे जे परदेशामधून आलेले लोक असायचे, जे इकडे फिरण्यासाठी आलेले असायचे, तर या लोकांनी इतिहासामध्ये असं वर्णन केलेलं आहे की मोहम्मद बिन तुघलकाच्या काळामध्ये कॉपरची नाणी, ब्रॉन्झची नाणी ही रस्त्यावरती कचऱ्यामध्ये मिळायची. तर असं का झालं, तर लोकांनी सोन्याची नाणी साठवून ठेवली, त्याच्या बदल्यामध्ये कमी दर्जाची ब्रॉन्झ आणि कॉपरची नाणी वापरायला काढली. पण या नाण्यांचं प्रमाण अतिशय जास्त वाढलं आणि याच्यामुळं यांची वस्तू विकत घेण्याची क्षमता जी आहे ही ढासळली आणि याच्यामुळं नंतर या नाण्यांना कोणी सुद्धा विचारेनसच झालं. आता मोहम्मद बिन तुघलकाच्या लक्षामध्ये ही पूर्ण गोष्ट आली. मग त्याने काय केलं, तर त्याने सांगितलं की तुम्ही ही कॉपरची आणि ब्रॉन्झची नाणी माझ्याकडे द्या आणि ही नाणी मी तुम्हाला सोन्याच्या किंवा चांद्याच्या नाण्यांमध्ये बदलून देईन. पण याच्यामुळे झालं काय, तर राज्याचं दिवाळं वाजलं आणि याच्यामुळं मोहम्मद बिन तुघलक हा आपल्या या प्रयोगासाठी अर्थशास्त्रामध्ये खूप प्रसिद्ध आहे. आता इथे आणखी एक कन्सेप्ट आपल्याला पाहणं गरजेचं आहे, चलनाचे अपघटन. चलनाचे अपघटन म्हणजे काय, तर याचं सुद्धा आपण एक एक्झाम्पलच घेऊया. आपल्याकडे सम्राट अकबर आणि त्याच्या वंशजांमधला औरंगजेब असे दोन राजे होऊन गेले. तर यांच्या पदरी सरदार असायचे. या सरदारांना म्हटलं जायचं मनसबदार. अकबराच्या पदरी जे मनसबदार होते यांची संख्या थोडीशी कमी होती आणि त्याच्यामुळे त्यांना पगार देताना एक कॉपरच्या नाण्या, त्यांना सपोज आपण असं इमॅजिन करू की त्यांना एक कॉपरचं नाणं दिलं जायचं. या एका कॉपरच्या नाण्यामध्ये त्यावेळेस 20 ग्रॅम कॉपर इन्क्लूड असायचं. पुढे काय झालं, तर औरंगजेबाच्या काळामध्ये मनसबदारांची संख्या वाढली आणि त्यामुळे यांना पगार देताना औरंगजेबाने काय केलं, तर एका कॉईनमधली 20 ग्रॅम कॉपरची अमाऊंट त्याने 20 ऐवजी 13 ग्रॅमवरती आणली. असं का केलं, तर प्रत्येकाला जर 20 ग्रॅम देत गेलं तर पुन्हा एकदा राज्य जे आहे आर्थिक संकटामध्ये सापडेल आणि त्याच्यामुळे त्याने त्याच्यामध्ये अंतर्भूत असलेलं जे कॉपर आहे त्याची अमाऊंट कमी करत आणली. म्हणजेच चलनाचं अपघटन म्हणजे काय, तर चलनाची किंमत तीच ठेवत त्याचे अंतर्भूत मूल्य कमी करायचं, म्हणजेच चलनाचं अपघटन होय. याच्या पुढे आपला टॉपिक आहे चलनाची अंतर्भूत किंमत आणि चलनाची दर्शनी किंमत. अंतर्भूत किंमत आणि दर्शनी किंमत या दोन गोष्टी आपल्याला एमपीएससी प्रिलिम्सच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाच्या आहेत. दर्शनी किंमत म्हणजे काय, तर जी किंमत त्या चलनावरती छापलेली असते किंवा टाकसाळीमध्ये प्रिंट केलेली असते. अंतर्भूत किंमत म्हणजे काय, तर ते चलन तयार करताना किंवा त्याच्या ज्या अंतर्भूत गोष्टी आहेत या गोष्टींची असलेली किंमत म्हणजे त्याची अंतर्भूत किंमत होय. फॉर एक्झाम्पल, सपोज आपल्याकडे एक 5 रुपयाचं कॉईन आहे, तर या 5 रुपयाच्या कॉईनची दर्शनी किंमत आहे 5 रुपये, पण त्याची अंतर्भूत किंमत काय असेल, तर त्याच्यामध्ये कोणत्या प्रकारचा धातू वापरला गेलेला आहे आणि या धातूची किंमत किती आहे. याचं एक बेस्ट एक्झाम्पल सांगायचं म्हणजे 2009च्या दरम्यान आपल्याकडे 5 रुपयाचं एक कॉईन होतं आणि हे पूर्णतः स्टीलचं तयार केलेलं होतं. आता याची दर्शनी किंमत काय झाली, त्याच्यावरती प्रिंट केलेली किंमत म्हणजेच 5 रुपये, पण याची अंतर्भूत किंमत त्याच्या दर्शनीय किमतीपेक्षा जास्त होती. याच्यामुळे झालं काय, तर हे कॉईन्स हळूहळू बांगलादेशमध्ये एक्सपोर्ट व्हायला लागले. तिथल्या लोकांनी काय केलं, तर हे 5 रुपयाचं कॉईन मेल्ट करायचं, त्याच्यापासून 5 ब्लेड्स तयार करायचे आणि हे 5 ब्लेड प्रत्येकी 2 रुपये याप्रमाणे विकायचे. म्हणजेच काय, तर 10 रुपये अर्न करायचे. म्हणजे 5 रुपयाच्या एका कॉईनमधून टोटल 10 रुपये अर्न केले जात होते.
म्हणजेच इथे आपल्याला कळतं की दर्शनी किंमत आणि अंतर्भूत किंमत या गोष्टींमधला फरक कसा असू शकतो. आजकाल आपण जी काही नाणी वापरतो किंवा जे काही चलन वापरतो यांची दर्शनी किंमत ही नेहमीच त्याच्या अंतर्भूत किमतीपेक्षा जास्त असते. मगाच्या उदाहरणामध्ये स्टीलचा वापर असा गैरवापर झालेला दिसत असल्यामुळं शासनाने काय केलं तर क्युप्रो निकेलची नाणी वापरायला सुरुवात केलं आणि या क्युप्रो निकेलच्या नाण्यापासून ब्लेड तयार करणं शक्य नाही आणि याच्यामुळेच बांगलादेशमध्ये ती नाणी एक्सपोर्ट होण्याचं थांबलं आणि आपलं चलन सुद्धा सेव्ह झालं. सो ज्या नाण्यामध्ये अंतर्भूत किंमत ही त्याच्या दर्शनीय किमतीपेक्षा कमी असते त्याला आपण म्हणतो टोकन कॉइन किंवा टोकन करन्सी. मराठीमध्ये याला म्हटलं जातं प्रतिकात्मक चलन. तर ज्या ठिकाणी अंतर्भूत किंमत ही त्याच्या दर्शनीय किमतीपेक्षा जास्त असते त्याला म्हटलं जातं फुल बॉडीड कॉइन किंवा मराठीमध्ये याला म्हणतात परिपूर्ण चलन. जुन्या काळामध्ये आपल्याकडे चांदीचा 1 रुपया वापरला जायचा. या चांदीच्या रुपयाची जी अंतर्भूत किंमत आहे आणि त्याची दर्शनीय किंमत आहे या दोन्ही समानच होत्या. म्हणजेच जर त्याची किंमत 1 रुपया आहे तर त्याच्यामध्ये 1 रुपयाचीच चांदी वापरली गेलेली होती आणि म्हणून त्या चलनाला परिपूर्ण चलन असं सुद्धा म्हटलं गेलेलं होतं. सो आपण इथे कन्क्लूड करूयात. पहिल्या लेक्चरमध्ये आपण आज पाहिलेलं आहे की आपण अर्थव्यवस्थेला 6 सेक्टर्समध्ये डिवाइड केलं आपल्या फायद्यासाठी. त्यानंतर आपण त्यातला पहिला चॅप्टर स्टार्ट केलेला आहे पैसा. आपण याच्यामध्ये पाहिलं बार्टर सिस्टीम म्हणजे काय असतं. बार्टर सिस्टीम नंतर आपण पाहिलं धातूचं चलन कसं विकसित झालं आणि त्याच्यामध्ये आपण पाहिलं की मोहम्मद बिन तुगलक या शासकाने कोणकोणते प्रयोग केले. अंतर्भूत किंमत म्हणजे काय असतं, दर्शनी किंमत म्हणजे काय असतं या गोष्टींचा सुद्धा आपण अभ्यास केला. पुढच्या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत पेपर करन्सी, त्याच्या संबंधित असलेले वेगवेगळे कायदे आणि त्यांची डेव्हलपमेंट कशा प्रकारे होती. स्वामी विवेकानंद अकॅडमीतर्फे जे ऑनलाईन लेक्चर्स चालू करण्यात आलेले आहेत याच्याबद्दलचा आपला अभिप्राय आम्हाला आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती किंवा आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती नक्कीच कळवा. धन्यवाद.